उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद रत्नागिरी लवकरच आपल्या सेवेत घेऊन येत आहोत हाऊसबोट पर्यटन प्रकल्प आणि टुरिस्ट बस प्रकल्प। हाऊसबोट मधून करता येणार जयगड खाडी, सैतवाडी रायभातगाव सफर आणि दाभोळ खाडी, मालदोली, परचुरी, फरारे, वेल्दूर, दाभोळ सफर, अत्याधुनिक स्वरूपातील वातानुकूलित बेडरूम, संलग्न शौचालय, स्नानगृह, डायनिंग हॉल, फिशिंग सुविधा, अप्पर डेक म्युझिक सिस्टीम, नैसर्गिक साधन संपत्ती सफर, शाकाहारी मांसाहारी नाश्ता आणि जेवणाची सोय, मागणीनुसार पारंपरिक पदार्थ, सूर्योदय आणि सूर्यास्ताचे दर्शन, स्पीड बोट सुविधा, स्पीड बोट सफर आणि टुरिस्ट बस मधून करा रत्नागिरी दर्शन, दापोली दर्शन आणि संगमेश्वर दर्शन। हाऊसबोट पर्यटन प्रकल्प आणि टुरिस्ट बस प्रकल्प लवकरच घेऊन येत आहोत आपल्या सेवेत। नमस्कार, मी प्रणाली भोसले, माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। रायगडमधल्या रोह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना, अल्पवयीन तरुणीवर अत्याचार। खेडमधील स्वर्गीय मीनाताई ठाकरे नाट्यगृह घेणार नवा साथ, सांस्कृतिक कलाप्रेमींचा वनवास संपणार। कोकणात पाहायला मिळते बिबट्याची दहशत, भर वस्तीत होत आहे बिबट्याचं दर्शन। आणि सावंतवाडीत चांदा ते बांदातून पर्यटकांसाठी नवीन सुविधा, मोती तलावात घेता येणार बोटिंगचा अनुभव, बदकांच्या आकाराचा पेडल बोट दाखल। पाहुयात सविस्तर वृत्त। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे। रोहा तालुक्यातील एका गावामध्ये सायकल चालवण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी त्या संशयित आरोपीसह त्याला सहकार्य करणाऱ्या त्याच्या 2 भावांना देखील गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे। रोहा पोलिसांकडून ही माहिती देण्यात आली आहे। आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दरम्यान रोहा पोलीस ठाण्यासमोर आरोपीवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी करण्यासाठी लोकांनी जमाव देखील केला होता। उपविभागीय पोलीस अधीक्षक यांनी हे प्रकरण फास्ट कोर्टात घेऊन आरोपींना लवकरात लवकर शिक्षा देण्याचा प्रयत्न आहे असे नागरिकांना आश्वासित केले। घटनेचा पुढील तपास रोहा पोलीस निरीक्षक देविदास मुपडे रोहा पोलीस करत आहेत। वर्षे इथे एक अल्पवयीन मुलगी आहे 11 वर्षाची। घरासमोर रोडवर सायकल चालत असताना त्यांच्याच गावातील एक व्यक्ती आहे 30 वर्ष वयाचा, त्याने तिला घरामध्ये बोलावून घेऊन तिच्याशी मोलेस्टेशन केलं। नंतर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवलेले आहेत। त्या संदर्भात रोहा पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। CR नंबर 2/2025 पोक्सो आणि BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी जे आहेत त्यामधले मुख्य आरोपी जो आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेले आहे। त्याच्याबरोबर त्याचे 2 भाऊ आहेत, त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलेले आहे। सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे। या आरोपीच्या विरुद्ध ज्यावेळेस गुन्हा दाखल झाल्यानंतर या आरोपींनी गावातील काही मुलींना देखील अशाच पद्धतीने मेसेज करून त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता। त्या देखील आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत। त्या अनुषंगाने आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत। योग्य तो तपास करून आरोपीविरुद्ध सबळ पुरावा गोळा करून माननीय न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर करणार आहोत आणि ही केस लवकरात लवकर कशी फास्ट ट्रॅकवरती येईल आणि यामध्ये आरोपींना कशा पद्धतीने सजा होईल यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत। ठाण्यातील घोडबंदर रोड येथील बोरिवडे मैदानावर ठेकेदारांनी साहित्यांचे डंपिंग केले। या मैदानावर RMC प्लांट, लोखंडी पाईप, कामगारांच्या पत्र्याच्या खोल्या उभारण्यात आल्या असून अवाढव्य यंत्रसामुग्री मैदानात ठेवल्याने तरुणांना, लहान मुलांना खेळण्यासाठी हे मैदान उपलब्ध होत नाहीये। याच कारणामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित विधी कक्षाचे अध्यक्ष स्वप्नील महेंद्रकर यांनी ठाणे महानगरपालिकेतील नगर अभियंत्यांच्या दालनाबाहेर कार्यकर्त्यांसोबत फुटबॉल खेळत अनोखं आंदोलन केलंय। वारंवार पत्रव्यवहार करूनही मैदानावरील अतिक्रमण हटवले नसल्यानं हे फुटबॉल खेळले असल्याचं महेंद्रकर यांनी सांगितलंय। आता हे जे साहित्य आहे हे त्यांचं म्हणणं आहे की ह्या साहित्याच्या माध्यमातून वॉटर डिपार्टमेंटची कामं होणार आहेत।
तर आम्ही बोललो मग तुमच्याकडे परवानगी आहे का? त्यांच्या स्वतःच्या क्रीडा विभागाने त्यांना पत्र देऊन सांगितलं की साहित्य हटवा, आमच्याकडे परवानगी नाहीये. आणि जर साहित्य आरएमसी प्लांट कोणी बांधायला सांगितलं, तिथे कोणी परवानगी दिली, 2-2 वेळा पत्र देऊन सुद्धा कारवाई नाही होते. तरी ठाणे महानगरपालिकेचे नगर अभियंता हे झोपी गेलेले, त्यांना जागं करण्यासाठी आज फुटबॉल इकडे खेळलोय. याच्यानंतर हे आंदोलन अजून तीव्र होईल आणि पुढच्या वेळेला अशा जागेला खेळू ना की त्यावेळेला अख्खं महाराष्ट्र बघेल. गेल्या 20 वर्षांपासून दुरुस्तीच्या नावाखाली बंद असलेले रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील स्वर्गीय मीनाताई ठाकरे नाट्यगृहाच्या दुरुस्तीच्या कामाला वेग आला असून येत्या 4 महिन्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जाचे हे नाट्यगृह पुन्हा खुले केले जाईल, असे दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले. खेडमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. हे नाट्यगृह पुन्हा खुले झाल्यास खेडमधील कलाकारांचा गेल्या 20 वर्षांचा वनवास संपणार असल्याचं देखील बोललं जात आहे. कामं किंवा पुढच्या 3 ते 4 महिन्याच्या कालावधीतच सन्माननीय रामदास भाईंनी उभं केलेलं आपलं नाट्यगृह, स्वर्गवासी मीनाताई ठाकरे नाट्यगृह, पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तराचं नाट्यगृह पुढच्या 4 महिन्याच्या आत खेड तालुक्यांच्या सेवेसाठी आपण नागरिकांच्या सेवेसाठी आपण उभं चालू करतोय. HMPV व्हायरसचे भारतात काही रुग्ण आढळल्यानंतर ठाणे महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले. महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात HMPV संशयितांसाठी 15 खाटांचे आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले असून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन ठाणे महापालिकेनं केलंय. याबाबत ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी आरोग्य विभागाची बैठक घेत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्यात. या आजारात कोरोनाप्रमाणेच सोशल डिस्टन्सिंग पाळणे, सॅनिटायझर वापरणे, हात धुणे, खोकला असल्यास मास्क वापरणे अशी काळजी घेण्याचं आवाहन ठाणे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चेतना नितिल यांनी केलं आहे. ॲक्च्युली सध्या फक्त चीनमध्ये ह्युमन मेटॅन्युमो व्हायरसच्या केसेस दिसत आहेत. 2001 2001 मध्ये पण नेदरलँडमध्ये अशा केसेस होत्या. हे एकदम माइल्ड प्रकारचं इन्फेक्शन आहे. अशा केसेस आता ठाणे महानगरपालिकेमध्ये एकही केस नाही. इव्हन महाराष्ट्रामध्ये पण एकही असं या HMPV व्हायरसचे एकही केस आढळलेले नाही. यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या प्रत्येक हेल्थ सेंटरमध्ये सफिशियंट कफ कोल्ड फीवरसाठी औषधाचं उपलब्ध आहेत. त्याशिवाय कळवा हॉस्पिटलमध्ये पण 15 बेडेडचं एक आयसोलेशन वॉर्ड बनवलं आहे. म्हणजे काही केसेस आले तर इमिजिएटली त्यांना ऍडमिट करून त्यांना ट्रीटमेंट देण्यात येणार आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची काही गरज नाहीये. फक्त मी तुम्हाला थोडक्यात या आजाराचं प्रिव्हेन्शन करण्यासाठी हे करा हे करू नका थोडक्यात सांगते. असं काही सर्दी खोकला ताप असेल तर जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये किंवा कुठल्याही डॉक्टर्सकडे जाऊन ट्रीटमेंट घ्यावी. सर्दी खोकला झाला असेल तर टिश्यू पेपर किंवा रुमाला वापर करावा. हात वारंवार पाण्याने, साबणाने आणि सॅनिटायझरने धुवावा. सर्दी खोकला असेल तर जास्त क्राऊडेड जागेमध्ये किंवा लोक जिथे असतील तिथे जाऊ नये. व्यवस्थित पौष्टिक आहार घ्यावा, भरपूर पाणी प्यावं आणि हस्तांदोलन म्हणजे शेकहँड करू नये. टिश्यू पेपर किंवा रुमाल सर्दी खोकला करताना वापरला असेल तर तो वारंवार वापरू नये. आजारी लोकांशी जास्त संपर्क टाळावा. बाकी विशेष आणखी वेगळ्या उपाययोजना करण्याची गरज नाहीये. घाबरून जाण्याची गरज नाहीये. कारण त्याचं कंट्रोल किंवा त्यांचं इन्फेक्शन जास्त स्प्रेड होऊ नये याच्यासाठी ठाणे महानगरपालिका, हॉस्पिटल्स आणि दवाखाना आणि प्रायव्हेट हॉस्पिटल सगळे सज्ज आहेत. अलिबाग तालुक्यातील साखर गावची मच्छीमार बोट अलिबाग जवळच्या समुद्रात बुडाली. सुदैवानं बोटीवरील सर्व खलाशी बचावलेत. आज दुपारच्या सुमारास जगदीश बामजी यांच्या मालकीची ही बोट 15 खलाशांसह मासेमारीसाठी निघाली असता कुलाबा किल्ल्याच्या मागील बाजूस बोट अचानक बुडू लागली. जवळच असलेल्या दुसऱ्या मच्छीमार बोटीवरील खलाशांनी या बुडणाऱ्या बोटीवरील खलाशांना आपल्या बोटीवर घेतलं. बोटीमधील सर्व सामान वाहून गेल्याने नाखवांचे 12 लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती मच्छीमार नाखवांनी दिली आहे. सध्या बोटीतील पाणी काढण्याचं काम पंपानं सुरू करण्यात आलंय. बोटीची अवस्था म्हणजे बोट फिशिंगला चाललेली, पूर्ण डिझेल बर्फ वगैरे घेऊन चाललेली सर्व, आणि अचानक म्हणजे बोटीत पाणी भरलं सर्व. तर बाप्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आरडाओरडा केला आणि मग अचानक बोट पलटी झाली. वाऱ्यामुळे वारा भरपूर होता वारा, त्याच्यामुळे अचानक बोट पलटी झाली. ते कसे तरी बापे लोक वाचले आणि मग आम्हाला फोन आल्यावर तांडला फोन आल्यावर आम्ही सगळे नागपूर लोक वगैरे सगळं जाऊन त्यांचं ते बाप्यांना हे करून मग त्यांची जाळी बिली काढली. आणि सकाळी जो आम्ही 5 वाजता गेलो आहे त्यात आम्हाला एवढे टाईम झाला बोट काढायला.
आणि नुकसान बोलाल तर म्हणजे एक 10-12 लाखाचं तर नुकसान झालं. पूर्ण झाली तर पूर्ण टाकून द्यायची झाली. एवढं एक नुकसान 10-12 लाखांनी पण नुकसान होणार नाही असं आहे. ते खेचून घ्यायला लागली सगळी पूर्ण फाटतूट झाली अर्धी झाली भेटली पण नाही. पूर्ण अर्धी झाली तिकडे खडखड अटकली असं आहे ते विषय. मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा शहरातील उड्डाणपुलाचं काम प्रगतीपथावर असून शहरातील सर्व्हिस रोड बनवत असताना पाण्याची पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या 2 दिवसांपासून ही पाण्याची पाईपलाईन फुटली असून याकडे ठेकेदाराकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचं म्हटलं जात आहे. दिवसाला लाखो लिटर पाणी वाया जात असल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. परदेशात गेल्यानंतर आपण तेथील नियमांचे पालन करतो. मानवी जीवन अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रामाणिकपणे वाहतुकीचे नियम पाळल्यास रस्ते अपघात आणि अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी होण्यास निश्चित मदत होईल. आपल्या देशातील नियमांचे काटेकोरपणे पालन करायला हवे. त्यासाठी मानसिकता बदलायला हवी. मी नियमांचे पालन करेन आणि इतरांनाही करायला लावेन अशी शपथ सर्वांनी घ्यावी असे आवाहन रत्नागिरी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी केले. 36व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित तामणकर, जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य तथा कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील आदी उपस्थित होते. वाहनांच्या वेगापेक्षा मानवी जीवनाची सुरक्षा महत्त्वाची आहे. अपघातात मृत्यू झालेल्या परिवाराची अवस्था समजून घ्या. रस्ते अपघातात मृत्यूचं प्रमाण कमी व्हायला हवं. त्यासाठी सर्वांनीच मानसिकता बदलणे आवश्यक आहे. मी नियमांचे पालन करेन आणि इतरांनाही करायला लावेन अशी शपथ घेण्याचं आवाहन रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय. ड्रग्ज मुक्त भारत हे अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालं असून महाराष्ट्रात देखील ही लढाई आपण लढत आहोत. फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ड्रग्ज विक्रीच्या वाढत्या प्रकारांबाबत चिंता व्यक्त केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून आता ड्रग्जची विक्री होतीये, त्यासाठी कठोर कारवाई करत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. फडणवीस यांच्या विधानांनी ड्रग्ज विरोधी अभियानाला आणखीन चालना मिळाली असून राज्यभरात याबाबत अधिक कठोर पावले उचलली जाणार असल्याचे संकेत देण्यात आले. ड्रग्जबद्दलच्या झिरो टॉलरन्स धोरणाचा एक भाग म्हणून नवी मुंबईने ड्रग्ज फ्री फॉरएव्हर नवी मुंबई ही मोठी मोहीम सुरू केली आहे. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून याबाबत अनेक उपक्रम राबवून ड्रग्ज तस्करांवर कारवाई केली जाणार. या अभियानाला लोकांनी सहकार्य करा असं आवाहन नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी केलंय. फ्री नवी मुंबई हे कॅम्पेन आजपासून नव्या मुंबईमध्ये सुरू झालेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती करणे, टोल फ्री लाईनच्या माध्यमातून या संदर्भातली माहिती प्राप्त करून त्याच्यावर कारवाई करणे, जे काही संदिग्ध आहेत त्यांच्यावर कारवाई करणे आणि मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे, अशा प्रकारे हे कॅम्पेन चालणार आहे. नवी मुंबईपासून सुरू झालेलं आहे. पुढे इतरही ठिकाणी हे कॅम्पेन चालणार आहे. ड्रग्सच्या विरुद्ध एक मोठी लढाई देशामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात सुरू झाली आहे आणि महाराष्ट्रात देखील आपण ती लढाई लढतोय. आमचा ह्या कॅम्पेनच्या माध्यमातून प्रयत्न आहे की नशामुक्तीच्या दृष्टिकोनातून हे जे अवेअरनेस आहे हे संपूर्ण नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिसरामध्ये शेवटच्या माणसापर्यंत, विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावं, जेणेकरून कोणीही नशा करू नये. ह्यामध्येच पोलीस सुद्धा जी काही कारवाई करत असते या पेडलर्सवरती सुद्धा आम्ही स्केलअप करतो आहोत. त्याची पण स्ट्रेंथनिंग आम्ही आता करीत आहोत. आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य या कॅम्पेनचं हे आहे की आपल्याला सर्वसामान्य जनतेला सुद्धा आम्ही ह्या कॅम्पेनमध्ये सहभागी होण्याची विनंती करत आहोत. आपल्या विरुद्ध, आपल्या शेजारी, शाळेच्या भोवती किंवा आपल्या एरियामध्ये, नुक्कडमध्ये कुठेही आपल्याला जर कोणीही ड्रग्स सेल करत असताना जर आपल्याला आढळलं तर कृपया करून आम्हाला 8828112112 या नंबरवर ॲनॉनिमसली आपलं नाव न सांगता आम्हाला कृपया करून इन्फॉर्मेशन द्यावे, जेणेकरून पोलीस त्याच्यावर तात्काळ कारवाई करू शकतात. शरद पवार गटाचे काही खासदार सुनील तटकरे यांच्या संपर्कात असल्याच्या बातम्या सकाळपासून येत आहेत.
या बातम्या कपोलकल्पित असल्याचा खुलासा आमदार अमोल मिटकरी यांनी केला. पाहूया. नाही, सकाळपासून मीडियावर अशा बातम्या सुरू आहेत की काही खासदारांनी तटकरे साहेबांशी संपर्क केला आणि त्यानंतर साहेबांनी तसं वक्तव्य केलं. मला असं वाटते ह्या चर्चा केवळ कपोलकल्पित आहेत, असं कुठं बोललं नसल्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. याबाबत मला अद्यापही काही माहिती नाही. थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन माननीय प्रांताध्यक्ष तटकरे साहेब याबाबत सविस्तर खुलासा करणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना पक्षवाढीसाठी गाव तेथे शाखा अभियान राबवले जाणार आहे. गावातली संघटना मजबूत करण्यासाठी, गावातील मतदान वाढवण्यासाठी हे गाव तिथे शाखा अभियान राबवले जात आहे, अशी माहिती आमदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. नमस्कार. आज आपल्याला ह्या पत्रकार परिषदेसाठी आम्ही आमंत्रित जे केलंय, आमचा शिवसेना पक्ष आणि पक्षवाढीसाठी उद्यापासून गाव तिथे शाखा अभियान आमच्या पक्षाकडून आम्ही सुरू करतोय. पक्षातून विशेष प्रयत्न होणार आहेत. येणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगर परिषद, नगर पंचायत या सगळ्या निवडणुका शिवसेना ताकदीने लढणार आणि या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या काळामध्ये शिवसेना आणि शिवसेनेचं झंझावत हे तुम्हाला बघायला मिळेल. महाराष्ट्रातील समुद्री सेवा पुरवठादार ITUS मरीन कंपनीला उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकानं कुंभमेळा 2025 साठी बचाव पथके आणि उभयचर बोटी उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाचा करार केला आहे. कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक समारंभांपैकी एक आहे, जो जगभरातून लाखो भक्तांना आकर्षित करत असतो. अशा या भव्य सोहळ्यासाठी सुरक्षिततेची जबाबदारी सक्षमरित्या पार पाडण्यासाठी उत्तर प्रदेश ATSने ITUS मरीन सोबत भागीदारी केली आहे, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थिती आणि बचाव कार्यांमध्ये चांगलं व्यवस्थापन शक्य होणार आहे. या कराराअंतर्गत ITUS मरीन उत्तर प्रदेश ATSला उभयचर बोटी आणि प्रशिक्षित बचाव पथके उपलब्ध करून देईल, ज्यामुळे गंगा नदीच्या काठावर आयोजित कार्यक्रमामध्ये गर्दीचे व्यवस्थापन, हवामानातील अनिश्चितता आणि इतर आव्हानांना सामोरे जाण्यास मदत होणार आहे. कुंभमेळा 2025 दरम्यान उत्तर प्रदेश ATSला पाठबळ देणे हे क्षमतांच्या आणि जीवांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या आमच्या दृष्टीनिश्चयाचे प्रतीक आहे. अशी महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया ITUS मरीनच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. प्रयागराजमध्ये होणाऱ्या कुंभमेळा 2025 मध्ये ITUS मरीन आणि इंडियन रेस्क्यू अकॅडमी हे जे दोन ITUS ग्रुपचे सर्वात महत्त्वपूर्ण आणि मोठ्या कंपन्या आहेत, त्यांना सिलेक्ट केलेलं गेलं आहे ट्रेनिंग, रेस्क्यू टीम आणि ॲम्फिबियस बोट्स आणि नॉर्मल रेस्क्यू बोट्स पण प्रोव्हाइड करण्यासाठी. आपण ॲम्फिबियस बोट्स VIP मुवमेंट, मंत्री मुवमेंट आणि स्पेशल प्रोटेक्शन टीमसाठी प्रोव्हाइड करतोय आणि रेस्क्यू बोट्स, रेस्क्यू टीम आम्ही रेस्क्यूच्या कार्यकर्त्यांसाठी प्रोव्हाइड करतोय. त्यापूर्वक उत्तर प्रदेश अँटी टेररिझम स्क्वॉडला आम्ही रेस्क्यू ट्रेनिंग आणि उत्तर प्रदेश स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सला डिझास्टर मॅनेजमेंट ट्रेनिंग देऊन कुंभमेळा 2025 ची ही जिम्मेदारी आहे ती आम्ही पार पाडतोय. सावंतवाडीच्या ऐतिहासिक मोती तलावाला आणखीन शोभा आणणाऱ्या बदकांचा आकार असलेल्या पॅडल बोटी दाखल झाल्या आहेत. चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत पर्यटन वृद्धीसाठी मोटार स्पीडबोट सह बदकाचा आकार असलेल्या 6 मॅन्युअल बोटी दाखल झाल्यात. यामुळे सुंदरवाडी शहराच्या सुंदरतेत अधिक भर पडत असून माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यामुळे बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा सावंतवाडीच्या ऐतिहासिक मोती तलावात बोटिंगचा आनंद घेता येणार आहे. पर्यटकांसाठी हे खास आकर्षण असणार असून शहरवासियांना देखील वेगळा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. चांदा ते बांदा या योजनेतून पहिल्या टप्प्यात 1 मोटर बोट आणि 1 स्पीड बोट यापूर्वी दाखल झाली होती. आता यात मॅन्युअल पॅडल बोटी दाखल झाल्या असून
2 आसनी 3 आणि 6 आसनी 3 अशा 6 बोटींचा समावेश झाला आहे। माजी मंत्री तथा चांदा ते बांदा योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प राबवण्यात येतोय। दीपक केसरकर यांनी पर्यटनासाठी जाहीर केलेल्या पूरक उपक्रमांना देखील यामुळे चालना मिळणार आहे। या उपक्रमाच्या शुभारंभाची उत्सुकता सावंतवाडीकरांना लागली असून सायंकाळी अबालवृद्धांनी या बोटी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती। दरम्यान चांदा ते बांदा योजनेतून या बोटी मंजूर करण्यात आल्या आहेत। लवकरच या प्रकल्पाचं लोकार्पण होणार आहे। पर्यटन वाढीसाठी हा उपक्रम राबवण्यात येणार असून बोटिंग क्लब पुन्हा सुरू करणार असल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी दिली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातील आंबेड डिंगणी रहदारीच्या रस्त्याने रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या दुचाकीवर बिबट्यानं उडी मारल्याने दुचाकी घसरून 2 जण जखमी झालेत। संगमेश्वर तालुक्यातील मंदार रहाटे प्राजक्ता चव्हाण हे दोघे रेल्वे स्टेशनकडे जात होते। त्यावेळी शास्त्री पूल आंबेड ते डिंगणी या रस्त्याने पुढे जात असताना रस्त्याच्या जंगलमय भागात आल्यावर बिबट्याने अचानकपणे गर्द झाडीतून रस्त्यावर उडी मारली। त्यामुळे बिबट्याची धडक दुचाकीला बसून दुचाकी रस्त्यावर घसरून पडली। त्यानंतर बिबट्या बाजूच्या जंगलात पसार झाला। मात्र दुचाकीवरून प्रवास करणारे दोघे देखील जखमी झाले। जखमींना संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून बिबट्यानं संगमेश्वर शहर आणि परिसरात दर्शन देऊन दहशत निर्माण केली आहे। संगमेश्वर बाजारपेठेतील रस्त्याने कार घेऊन जात असताना सौरभ रसाळ यांच्या कारच्या कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला होता। त्यानंतर सौरभ यांच्या घरासमोरून कुत्र्याचं पिल्लू पळवून नेताना सुद्धा बिबट्या कॅमेऱ्यात सापडला होता। त्याशिवाय परिसरात रात्री आणि दिवसा देखील बिबट्यांचं दर्शन नागरिकांना होत आहे। त्यामुळे आज सकाळी 8च्या सुमारास आंबेड डिंगणी रस्त्यावर भक्ष्याच्या शोधात फिरणाऱ्या बिबट्याने दुचाकीवर उडी मारल्याने दुचाकी घसरून 2 जण जखमी झालेले आहेत। याची दखल वन खात्याने घ्यावी अशी मागणी वाढत आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोस दांडेली येथील माजी सरपंच कृष्णा पालेकर यांच्या घराच्या अंगणात चक्क बिबट्याने हजेरी लावली। ही घटना काल सायंकाळी 7:30 वाजता घडली आहे। हा प्रकार CCTV मध्ये कैद झालाय। त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान भरवस्तीत येणाऱ्या वन्य प्राण्यांना रोखण्यासाठी वन विभागाने योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी आता ग्रामस्थांकडून करण्यात येते। खेड तालुक्यातील आदर्श क्रीडा मंडळ फुरुस यांच्या वतीनं रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण कोकणातील क्रिकेटपटूंसाठी भव्य लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेची अंतिम फेरी खेळवण्यात आली, ज्यामध्ये चिपळूण क्रिकेट अकॅडमी आणि खेड क्रिकेट अकॅडमी यांच्यामध्ये लढत झाली। या रोमांचक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेड अकॅडमीनं बाजी मारत प्रथम पारितोषिकावर आपलं नाव कोरले। खेड अकॅडमीने 1,11,111 रुपये आणि प्रथम पारितोषिकाचे आकर्षक चषक पटकावले। चिपळूण अकॅडमीनं 77,777 रुपये आणि द्वितीय पारितोषिकाचे आकर्षक चषक पटकावले। या स्पर्धेनंतर पारितोषिक वितरण करण्यात आले। यामध्ये उत्कृष्ट खेळी खेळलेल्या खेळाडूंना वैयक्तिक पारितोषिके देऊन गौरवण्यात आले। स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी ज्यांचा सहभाग लागला त्या सर्वांचे आभार मानण्यात आले। या संपूर्ण स्पर्धेचे उत्तम आयोजन केल्याबद्दल संपूर्ण कोकणातून आदर्श क्रीडा मंडळ फुरुस यांचे कौतुक केले जात आहे। सर्व खेळाडू आणि स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांनी आदर्श क्रीडा मंडळाचे आभार मानले आहेत। रायगड जिल्ह्यातल्या रोह्यातील कुंडलिका नदी संवर्धन येथे आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांच्या हस्ते रोहा पब्लिक स्कूल ट्रस्टचे अध्यक्ष समीर सकपाळ, उपाध्यक्ष समिधा सकपाळ, खजिनदार हसमुख जैन, सेक्रेटरी मकरंद बारटक्के, संचालक सई सकपाळ, शिवराज सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। या स्नेहसंमेलनात पोवाडा, भजन, एकपात्री प्रयोग, भारूड, नाटिका, जुन्या नवीन हिंदी गाण्यांवर रेकॉर्ड डान्स, रामायणावर आधारित गीत, राजा शिवछत्रपतींचा गौरवशाली इतिहास यावर विद्यार्थ्यांनी गीत गायन तसेच विविध कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली। रायगड जिल्ह्यातल्या अलिबागमध्ये सुरू असलेल्या किहिम फेस्टिवल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या फेस्टिवलला अचानक भेट दिली। यावेळी त्यांनी फेस्टिवलमधील कलाविष्कारांचा आनंद लुटला तर माध्यमांशी संवाद देखील साधला। त्यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात भाष्य करत लवकरच यापुढे रखडलेल्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत याबाबत खात्री असल्याचं नार्वेकर म्हणाले। आपल्या लेखणीद्वारे समाजातील विविध विषयांवर प्रकाश टाकून समाज प्रबोधनाचं कार्य करणाऱ्या पेणमधील पत्रकारांचा रोटरी क्लब ऑफ पेणच्या वतीनं महात्मा गांधी मंदिर येथे सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या सोहळ्यात सचिव मधुबाला निकम, सामाजिक कार्यकर्ते तथा रोटरीयन हरीश बेकावडे, रोटरीयन जयेश शहा,
रोटरियन मितेश शहा, रोटरियन जयंत आपटे, मुकुंद टेमघरे, ईश्वरे, सुजाता जाधव, विजय शहा आदींसह पत्रकार उपस्थित होते. 6 जानेवारी मराठी पत्रकार दिन रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सायंकाळी पेणमध्ये गांधी वाचनालय येथे रोटरी क्लबच्या माध्यमातून पेण तालुक्यातील सर्व पत्रकारांना भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तर सायंकाळी पेण येथील सर्व पत्रकारांसाठी स्नेहसंमेलन कार्यक्रम राजन लाड फार्म हाऊस धावटे येथे संपन्न झाला. तालुक्यातील सर्व पत्रकार एकत्र येऊन पत्रकार दिन साजरा करण्याचे आणि स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट मंगेश नेने, प्रसिद्ध उद्योजक राजू पिचिका, प्रसिद्ध उद्योजक तथा कामगार नेते राजन लाड, पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.